श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही पालक टाळणाऱ्यांपैकी असाल, तर थांबा जरा. ही रेसिपी तुमचे मत बदलू शकते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, फायबर असते आणि आपण आज अशीच डाळ पालक बनवणार आहोत. खूप टेस्टी आणि मस्त अशी. तर लहानांपासून मोठे अगदी मागून मागून खातील अशी ही बनणार पण आहे. तर त्यासाठी आपल्याला फ्रेश अशी पालक आणायची. एक जुडी पालक पुरेशी होते. ही रेसिपी मी 4 लोकांच्या प्रमाणात सांगत आहे. तर इथे बघा, पानं स्वच्छ धुवून घेतलीत 2 पाण्यानी. व्यवस्थित असे धुवून घेतल्यानंतरनी त्याला मी चाळणीमध्ये नितळत ठेवलेलं. इकडे कुकर घेतला. कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता. डाळ घेतल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 टोमॅटो, चवीपुरतं मीठ टाकलंय आणि 3 वाटी आता आपण पालक त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर 1 वाटी तुरीची डाळ असेल तर 3 वाटी आपल्याला पालक घालायचे आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता 1 ग्लास पाणी घालायचं. पाणी जास्त नाही घालायचं त्याला शिजताना. फक्त पालक डाळीमध्ये भिजल एवढंच घालायचं. आणि आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्यात त्याच्या. बघा किती मस्त शिजली ना आपली डाळ. खूप मस्त शिजली बघा, एकदम बारीक. आता स्मॅशर घ्यायचा आणि स्मॅशरने अशी स्मॅश करून घ्यायची व्यवस्थितपणे. लहान मुलांना तर ही खूप आवडते. अगदी त्यांना समजतही नाही आपण डाळ खातोय की पालक खातोय. खूप मस्त लागते. एकदम छान चवीची. इकडे मी कढईत तापत ठेवलेली. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि आता आपण मोहरी घालूया. मोहरी एकदम अशी फुलली पाहिजे तेलामध्ये. जर नाही फुलली तर दातामध्ये येते आणि अशी कचकच लागते. त्यामुळे व्यवस्थित फुलून द्यायची. नंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं. जिरंही फुलून द्यायचं व्यवस्थित. आणि वरून आता कढीपत्त्याची पानं घालूया. कोणत्याही भाजीला जर फोडणी जर व्यवस्थित बसली ना, तरच भाजीची टेस्ट एकदम छान लागते. त्याच्यामध्ये स्वाद उतरतो. तर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या अगदी ठेचून घेतल्यात बघा. लसूण जर जादा घातला ना, तर भाजीची टेस्ट आणखी छान लागेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकताय. आता वरून सुक्या मिरच्या घातल्या 2 आणि परत एकदा आपण हे आता परतून घ्यायचं व्यवस्थित बघा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातली आहे बघा. कोथिंबीर अशी घातली ना की भाजीला चव छान लागते फोडणीमध्ये घातली की. आता पाव चमचा हळद घालायची आणि परत एकदा परतून घ्यायचं. आणि आता आपण सगळी पालक त्याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि पाणी घालायचं आता 1 ग्लास. तुम्हाला जर जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी ऍड केलं तरी चालेल. हलवून घ्यायची आता परत. जशी जशी भाजी आटायला लागते ना, तसं तसं ते घट्ट व्हायला लागती भाजी. आता वरून आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातलाय. चिंचेचा कोळ घातला म्हणजे भाजी अशी चवीला खूप छान लागते. परत एकदा हलवून घेतलंय आणि आता आपण 1 इंच गूळ ह्याच्यामध्ये घालणार आहोत. भाजी अशी गोड, तिखट आणि आंबट असं मिक्स कॉम्बिनेशनची खूप छान लागते. खूप मस्त बघा. आता झाकण परत ठेवलेलं आणि 5 ते 7 मिनिटं आपण तिला उकळी आणून दिली बघा. किती दाटसर आणि किती छान दिसते ना. तुम्ही ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि खूप छान लागते. ही डाळ पालक चविष्ट आणि पौष्टिक पण आहे. शरीराला ऊर्जा देण्यासाठी ही मदत करते. बघा आपली डाळ पालक किती छान झाली ना. खूप मस्त. ही भाजी बनवण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतोय. तुम्ही ही घाईच्या वेळेला, गडबडीच्या वेळेला जर समजत नसेल पालकचं काय बनवू, पालकची कोणती भाजी बनवू, तर तुमच्यासाठी हा एक ऑप्शन असू शकतोय छानसा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.